नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मनरेगा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 5 लाख रुपयाचं अनुदान हे शासनाकडून मिळणार आहे। आता याचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत। आता याच्या 2 पद्धती आहेत, एक ऑफलाईन पद्धत आणि एक ऑनलाईन पद्धत। तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज इथं करू शकता। आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला पंचायत समिती, ग्रामपंचायतमध्ये तिथं तुम्हाला जाऊन तिथं अर्ज सबमिट करायचा आहे। आणि जर तुम्हाला घरी करून मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। आता मोबाईलवरून करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तिथं बघा सर्च करायचं आहे महा-ई-जी-एस। अशा प्रकारे एक तुम्हाला प्ले स्टोअरवरून एक ॲप येणार आहे, ते ओपन करायचं। इन्स्टॉल करून केल्यानंतर तिथे ते ओपन करायचं। आता ओपन केल्यानंतर बघा इथं ते ॲप ओपन करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अशा प्रकारे हे पेज ओपन होणार आहे। त्याच्यामध्ये लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन। आता तुम्हाला इथं वापरकर्ता प्रकारामध्ये तुम्हाला लाभार्थी लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। आता इथं 3 ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यामध्ये विहीर अर्जवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे बागायती लागवड अर्ज आणि विहीर अर्ज किंवा अर्जाची स्थिती याच्यापैकी तुम्हाला आता विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर विहीर अर्जवर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला अर्जदाराचे इथं बघा तुम्हाला संपूर्ण तपशील हा भरायचा आहे। अर्जदाराचे नाव, इथं अर्जदाराचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक नंतर तुमचा जिल्हा कुठला आहे, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही तुमचा फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्याचं तिथं काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा तालुका, आता तालुका कोणता आहे त्या तालुका पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर ग्रामपंचायत, आता कुठली तुमची ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत टाकायची। नंतर गावाचे नाव आणि त्याच्यानंतर 7 क्रमांकाचं एक ऑप्शन आहे बघा, मनरेगा जॉब कार्ड क्रमांक। तर इथं बघा तुम्हाला जर मनरेगा जॉब कार्ड मिळाले असेल त्याच्यावर एक नंबर भेटतो, त्याची स्टार्टिंग MH पासून स्टार्ट होते। तर अशा प्रकारे तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर बघा मनरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करा, म्हणजे तुमचं जे मनरेगा जॉब कार्ड आहे ते तिथं येथे फाईल्स निवडा, म्हणजे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे। त्यानंतर बघा लाभार्थ्याची वर्गवारी म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमध्ये येता किंवा तुमची वर्गवारी काय आहे तिथं पर्याय निवडायचा आहे। जसं तुम्ही आता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती याच्या प्रकारे तुम्हाला इथं काय दिसणार आहे, तुमची वर्गवारी तुम्हाला इथं निवडायची आहे। त्यानंतर बघा एकूण जमीन 8 प्रमाणे हेक्टर 2.0 हेक्टरपर्यंत, म्हणजे आता तुमची जमीन हेक्टरप्रमाणे तुम्हाला इथं टाकायची आहेत। 1 हेक्टर असेल तर 1 हेक्टर टाकायचं, 2 हेक्टर असेल तर 2 हेक्टर टाकायचं किंवा 3 हेक्टर असेल तर 3 हेक्टरप्रमाणे इथं तुम्हाला 8 प्रमाणे टाकायचं आहे। त्यानंतर बघा विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणजे तुम्हाला इथं तुमचा काही जो गट क्रमांक किंवा तुमचा सर्वे क्रमांक असेल तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर धारण क्षेत्र एंट्री 10 पेक्षा कमी किंवा समान असावे। तर इथं बघा तुमचं धारण क्षेत्र म्हणजे तुमचा जेवढा एरिया आहे तो तुमचा 10 पेक्षा कमी किंवा समान असावे, म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा तो समान असावे अशा प्रकारे इथं। नंतर 7, 12 आणि 8 येथे अपलोड करायचं आहे आणि तुमचं 7, 12 आणि 8 इथे दोन्ही डॉक्युमेंट इथं काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे। त्याच्यानंतर सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड नंबर, इथं तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर आहे का तुमच्याकडं, होय असेल तर होय करायचं आणि नसेल तर नाही केलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर बघा तर 2 येणार आहे, त्याच्यामध्ये बघा ही सर्व तुम्ही माहिती इथं वाचू शकता। त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर खाली तुम्हाला एक सबमिटचं बटन येणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या अर्जाची स्थिती बघायची असेल तर तुम्ही अर्जाची स्थिती याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाची स्थिती इथं बघू शकता। मग अर्जाची स्थिती बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर, फोन नंबर जो तुम्ही इथं दिलेला आहे तो फोन नंबर टाकून तुम्ही OTP द्वारे तुम्ही चेक करू शकता। तुमची जो नंबर इथं दिलेला आहे फॉर्मवरती तिथं त्या नंबरवरती तुम्हाला OTP येणार आहे। त्या OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसणार आहे, पूर्ण स्टेटस इथं तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म इथं सबमिट करू शकता।